झालं, जर माणसाजवळ पैसा किंवा बोलण्यासाठी शब्द नसतील तर त्या माणसाच्या शिक्षणाला किंवा त्याच्या प्रगतीला काहीच पाहिजे आणि महत्वच नसतं. मला असं वाटतंय की जे काही कथन करणार आहे ते मी कथन करणार नाही, तर त्यासाठी आता एखाद्या माणसाला किंवा एखाद्या पुरुषाला, एखाद्या पोराला काय चिंता असतील एखाद्या तरुणपणात ते त्यांचं त्यालाच माहिती. परत संकट किती येणार, किती जाणार, आणि दादाकडे यायचं तर किती यायचं, आणि कोणकोणते प्रश्न घेऊन यायचे, ते पूर्ण कधी होणार, कसे होणार, हे सर्व प्रश्न तुमच्या मनात येतच राहतात आणि माझ्याही मनात होतात. परंतु हा प्रवास सुरू होतो 2012-13 पासून. मी प्रॉपर यवतमाळ जिल्हा वणीमधून इथे नोकरीसाठी आलो. खूप फिरलो, नोकरी करत होतो, अर्निंग सोर्स काहीच नाही. आणि यासाठी साक्षी सर्वात साक्ष म्हटलं तर आमचे रेपारे दादा इथे बसलेलेच आहे. मी एकही शब्द खोटा बोलणार नाही किंवा तुम्हाला तुमची श्रद्धा वाढवावी म्हणून मी एकही शब्द खोटा बोलणार नाही किंवा अधिक शब्द बोलणार नाही. बघा, एक दिवस सहज इतकी संकट की मी करत आहे, परंतु संकट येतच आहे. कोणत्याच याच्यामधून मार्ग निघत नाहीये. काय करायचं, कसं करायचं, काही सुचत नाही. आता शेवटी काल मी एक अनुभव ऐकला आणि रोजच ऐकतो, परंतु शेवटी काय होतं की आर्थिक सोर्स राहिले नाही की माणूस तुटतो. तो मनातूनही तुटतो, शरीराने तुटतो आणि प्रत्येक गोष्टीतून तुटत जातो. मग तो माणसातूनही तुटत जातो. मग माणसातून तुटला की तो कुठं कुठं जातो हे मी सांगायला नको. अनुभूती अशी आहे, थोडं उत्तर घेतो. 1 वर्षापूर्वी मला हार्ट अटॅक आला. मी शाळेत पडलो. त्यासाठी रेपाडे दादा इथे बसलेले, त्या वहिनी पण बसलेल्या आहे. मला त्यांचे भाऊ सोबत होते, ते माझे मित्रच आहे. मला दवाखान्यात घेऊन गेले. ते डॉक्टर सांगितलं की यांना हार्ट अटॅक आलाय, स्मॉल अटॅक आलाय, यांना भरती करावं लागेल. मी म्हटलं माझ्या घरी घेऊन चला. तर घरी माझे वडील आलेले आणि जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट आलं तर माणसात देव येतो, माणसाच्या स्वरूपातच देव येतो असं म्हटलं जातं. मला माहित नाही, माझे वडील माझ्या घरी आले. माझ्या मित्रांनी मला घरी ठेवलं नाही, ते मला दवाखान्यात घेऊन गेलं. मला काहीच झालं नाही, अरे काहीच नाही झालं. पण सर्व हकीकत ही हेमंत रेपाडे सर यांना माहित होती. अधिक माझे मित्र होते 5-6, त्यांना नाही जायचं म्हणजे जायचं. त्यांनी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टर बोरकरांकडे भरती केलं. मी निश्चिंत पडलेलो होतो, अरे मला काहीच नाही झालंय. डॉक्टरांनी चेक केलं, थोडं तुम्हाला वाटत आहे, आपण उद्या सर आल्यानंतर परत चेक करू. परत दादा डॉक्टरांनी चेक केलं. मला त्या दिवशी सकाळी 10 किलोमीटर धावून आलो. मग मला अटॅक कसा येईल हे माझं अनुभूती त्यानंतर आली. डॉक्टर म्हणते तुम्हाला काहीच नाही झालं. असं काय शक्य? एक डॉक्टर सांगता यांना अटॅक आलाय, याच्यामध्ये बदल दिसून येत आहे, आणि दुसरा डॉक्टर म्हणते की यांना काहीच झालेलं नाही. मग काय म्हणायचं? दुसरी गोष्ट, संकट खूप होती. ठीक इथे सप्ताह सुरू होत आहे मागच्या वर्षीचा. दादाला मी फोन केला. इथे दादा रेपाडे दादा बसलेले आहे. मी सर्व तयारी केली की उद्यापासून मला कोणत्या हालतीत सप्त्याला बसायचं आहे. पण मी रडत होतो, दादा मी उद्या सप्त्याला येऊ शकत नाही. गुरुजी, ते गुरुजी म्हणतात, दादा माझी तब्येत चांगली नाही, सुचत नाही मला काय करायचं. माझं जेवण 8 दिवसामध्ये
फक्त अर्धा पोळी किंवा 2 घास इतकंच जात होतं, मला समजत होतं काय झालं. थोडंफार व्यसन पण अंगात आलं होतं. आता ही चिंता, काय करायचं, कुठून आलं, कसं आलं हेच मला कळत नव्हतं. तर मला या सर्वांपासून दूर राहायचं होतं. मला माणसंही नकोशी होती, व्यसनही नकोशी होतं, कारण की मला हा पिंडच लोकांचा होता. कारण की ज्यांच्यापाशी व्यसन असेल त्या लोकांपाशी मी जायचंच नाही, आणि हे व्यसन माझ्या अंगावर आलं. खूप चिंतेची बाब. मग एकांतात 1:30 वाजता उठणे, 4 वाजता उठणे, कुठं जाणे, शाळेत जाणे. पण शाळेत नक्की रोज जायचं, मी माझ्या मित्रांना भेटायचं, परंतु माझी चिंता मिटली नव्हती. इथे सत्ता सुरू झाला. मी दवाखान्यात, मला वडिलांनी भरती केली. कशासाठी केलं, काय केलं, काहीच माहिती. माझी मानसिकता बदलली. मी कोणाला काय बोलतोय काहीच माहिती. डॉक्टरांनी, यांना खूप दिवस झालेला ताप आलेला आहे, याची प्रकृती ठीक नाहीये, पिले झालेला आहे, बरं झालं तुम्ही आणला इथं, नाहीतर हे वाचलेच नसते. मी 5 दिवस दवाखान्यात. दादांना पण मेसेज केलेला होता, दादा दिसत नाही मेसेज. मग असं काय, परत तिथे आज 1.5 वर्ष झालं, 1 वर्ष झालं, कोणत्याही व्यसनाचा थेंब नाही. आज सकाळी मी शिराचा प्रसाद घेऊन आलो, इथे ठेवला, आणि ते 1 वर्षानंतरचा पहिला दिवस, मला सप्त्याचा पहिला दिवस आठवला, आणि सप्त्याचा पहिला दिवस आठवताना नक्कीच माझ्या पूर्ण डोळे भरून आले. मी रडतच होतो. रडत असताना काय आठवलं, काय मला ती अनुभूती झाली की इथे आल्यानंतर कोणत्याही माणसाला व्यसन जर असेल तर काही आवश्यकता नाहीये कोणत्या डॉक्टरकडे जाण्याची, कोणत्या वैद्याकडे जाण्याची. सर्व काही इथंच आहे. मग हे कुठून आलं, हे सर्वच मी दादा, रेपाटे दादा, खवास दादा यांनी जी मला या केंद्रापर्यंत घेऊन आले. चला म्हणतो दादा, या 2 वर्षापूर्वी तुमचे प्रश्न काही मार्गी लागत नाहीये. एका ठिकाणी पैसे दिले होते, शाळेत नोकरी करून राहिलो, पगार सुरू नाहीये, कुठेतरी लटकलाय, पैसे खूप गेले आहे, कर्ज खूप अतोनात झालाय, शेती गेली आहे, शेतीत काय करायचं, कसं करायचं, काहीच नाही. दादाला हे सर्व प्रश्न माहित होते, रेपाटे दादांना. त्याने एक दिवस सहज म्हटलं, गुरुजी तुम्ही या, म्हणे गणेश दादाकडे जाऊन भेटूया. असंच 15 दिवसांनी, 1 महिन्याने इथे आलो, आरती केली. पहिल्या दिवशी एवढा त्रास झाला की इतके वेळ बसवून ठेवल्यानंतर हळूहळू दादाजवळ येण्याचे, काय सांगायचं, कसं सांगायचं, काय सांगायचं, समस्याच एवढ्या होत्या की कोणती समस्या घेऊन दादाच्या टेबल जवळ जायचं हे सुचत नव्हतं. असं करता करता आम्ही 1-2 महिने लोटल्यानंतर मी दादाजवळ आलो. रेपाटे सर माझ्या सोबतच होते. दादा इथे बसलेले आहे. दादा म्हणतो बोला. दादा समस्या. दादाला एकच प्रश्न केला, समस्या आले काय, कोणत्या समस्या सांगू, घरी समस्या आहे, दारी समस्या आहे, बाहेर समस्या आहे, समस्याच वेगळेला आहे सर्व. दादांनी सेवा दिली. दादाने एकच शब्द सांगितला होता, तुम्ही इथपर्यंत आला, सर्व दूर होणार आहे. जिथं असमर्थ आहे तिथं सर्व काम समर्थ होणार आहे. तुम्ही पूर्ण श्रद्धेपूर्वक इथं आला, हेच तुमचं भाग्य आहे. आणि तिथून किमया सुरू झाली. दादाने सेवा दिली. सेवा करता करता मी सेवा केली. 1 महिना सेवा केली. त्यानंतर सेवा करण्यात कुठेतरी खंड पडत होता. दादाला सांगितलं, दादा खंड पडत आहे, कामावर भरपूर आहे, काही हरकत नाही, परंतु जिथं वेळ भेटत तिथं समस्याचं निराकरण होत होतं, सेवा घडत होती. आणि ठीक ज्यांनी पारायण केलं असेल ती एक अनुभूती सांगतो. इतकी प्रबळ इच्छा होती मनामध्ये की पारायण करायचंच आहे. त्यासाठी आम्ही इथं रोज येत होतो. मग एक आकड इच्छा झाली की सर्व पारायण करतात, आपण बसून पाहू. रोज आम्ही आमचं शाळेत जाणं हे
रेकॉर्ड दादाच्या घरूनच होत होता. सहज गुरुजी दादा म्हणते, सहज शब्द न शब्द ऐका. दादा म्हणते की गुरुजी पारायण बसणार का? मी म्हटलं दादा इच्छा तर खूप आहे, पण शाळा आहे आणि त्याच्यातल्या त्या सकाळची शाळा आहे. बघा अनुभूती पहिली. दादा सकाळची शाळा आहे, मी घरी सकाळी 6 वाजता निघतो, 2 वाजता येतो. पारायण तर 2 वाजेपर्यंत संपलेलं असणार. तिथं कसं वाचायचं? तुम्हाला वाचायचं आहे ना? दादा हो. मग महाराज बघते. बघा तिथून मला पाऊण तास लागतो शाळेत जाण्यासाठी आणि तिथे काय झालं, माझी सकाळची शाळा एका आणि सकाळी शाळेत गेल्यानंतर पाय ठेवला आणि माझी मुख्याध्यापक म्हणते, डोळे सर दुपारी जरा आवश्यकता आहे तुमची, 8वी 9वी शिकवण्यासाठी आवश्यकता आहे. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आणि तुमच्यासोबत कोण जाणार दुपारला शिकायला? चटकन मी म्हटलं रेफाडे सर सोबत आहे. दोघं जात असतो, दोघं जाईल तर शिकवतो आम्ही दोघे एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागलो की नेमकं काय झालं. माझी पूर्ण वेळ शाळा सकाळची, मला पारायण वाचायचं आहे. दादानी अर्ध्या तासापूर्वी बोलले की महाराज बघतील आणि मी तिथून अर्ध्या तासामध्ये मॅडम काय म्हणते की मला दुपारी शिकवलं जायचंय. काय करा? ही किती मोठी अनुभूती होती. माझी शाळेत आहे तो चेहरा, ती वेळ आमच्यासाठी एवढी आनंदही होती. आणि तिथून बरोबर ती सेवा बघा माझ्याकडून पूर्णपणे महाराजांनी वैयक्तिकरित्या पूर्ण करून घेतली. माझा कुठेही खंड पडलेला नाही. माझ्या मिसेसची तब्येत त्यावेळेस नाजूक असते. तर ती सेवा इथे आलो, पहिल्या दिवशी पाठ मांडला आणि साक्षात तिथे आल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश याच दर्शन झालं. रेपणे दादा माझ्या मागे, खवाल दादा माझ्या उजव्या साईडला आणि ते दादा माझ्या लेफ्ट साईडला आणि त्यांच्या मधामध्ये मी पारायण करत आहे आणि समोर दादा मार्गदर्शन करत आहे. यापेक्षा एका चांगल्या सेवेकरामध्ये मला सेवा द्यायला भेटत आहे आणि जे काही घडत आहे ते सांगत आहे. खवाल दादा सांगत आहे, रेपाडे दादा सांगत आहे, मी सेवा कशी करायची हे पूर्ण करून घेत आहे. यापेक्षा मोठी अनुभूती कोणती पाहिजे? इकडे दत्त दिगंबराचं नामस्मरण आणि साक्षात माझ्यासोबत त्रिमूर्ती बसलेलेच होते. इतक्या अनुभूती आल्या की मला समजत नव्हता. दुपारी आरती, 10ची आरती, परत शाळा, परत शाळेतून आल्यानंतर परत इथे 6 वाजता तयार. आणि मी इथे येताना मला माझ्या मनामध्ये की तुला घरची पूजा करून यायची आहे. मग मला रात्री 3 वाजता जाग यायचा. मग मला असं वाटायचं की मी माझं हे मंदिर पण स्वच्छ पाहिजे. हे सर्व महाराज करून देत होते, मी नव्हतं करत. सकाळी 3 वाजता उठायचं, घर झाडायचं, परत ती इच्छाच, अरे महाराजाचं मंदिर पुसायचं आहे, स्वच्छ पण करत होतो. नंतर इथे 5-5:30 ला पोहोचत होतो. 7 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत आमचं पारायण वाजलेलं संपत होतं. आणि शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी पुरणपोळी आणायची होती, प्रगप्पा सर्वांनी सांगितलं असेल, त्याच्या पत्नीने किंवा त्यांच्या आईने पुरणपोळी बनवून दिलेली असेल. मला वाटते मी पत्नीला अचानक भरती केलं रात्रीला. आता काय खंड पडत आहे, पण साक्षात असं झाला की ती पुरणपोळी माझ्यासाठी करायची होती. माफ करा, माझी पत्नी बेडवर होती, तिला काही जमलं नाही उठायला. तू फक्त सांग. मग पुरणपोळी नाही जमत आहे. मग मी काहीतरी 5 मिनिटांमध्ये ती डाळ टाकली, डाळ साजर टाकली आणि ती पोळी टाकली आणि ती पोळी घेऊन आलो. परत इथे आल्यानंतर ही सर्व कोण करत आहे? या सेवा वैयक्तिक दादा इथे बोलत होते, ते सर्व शब्द मला लागत आहे की सेवा पूर्ण झालेली, म्हणजे पूर्ण पहिल्यापासून तर शेवटपर्यंत ही महाराजांची सेवा माझ्याकडून कोणाचाही हातभार न लागता ती पूर्ण करून घेतली. आणि दादानी एकच वाक्य म्हणलं, सर झाली की सेवा पूर्ण.
मी निशब्द होऊन त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. साक्षात महाराजांचे बोल दादाच्या मुखातून पडावे आणि ते माझ्या अंगावरून जावे आणि माझ्या अंगाला उभारी यावी. तिथून काय झालं की दादाने एकच सांगितलं, यामध्ये सर्वस्वी मला आणण्यामध्ये, या सेवामध्ये आणण्यामध्ये रेफाडे दादा, खवास दादा आणि सर्वात मोठी अनुभूती ज्यांनी दिली ते गणेश दादा. गणेश दादा, मी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही असल्यामुळे मी इथे आहे. कारण की एवढी मोठी अनुभूती मला, ज्या माणसाचं 9 पोळ्या जेवण, त्या माणसाचं 5 दिवस जर तो 2 घास जेवत आहे, सर्वांना घरच्या लोकांना चिंता होती की काय झालं, हा सांगत नाही, कुठे काय झालं, मलाच माहित नव्हतं काय झालं. शशत प्रणाम करतो माननीय दादा, खवास दादा आणि या सेवेमध्ये आणणारे सर्वात मोठे बंधू माननीय रेफाडे दादा, हा माझा इथून स्वीकार करावा. आणि या घरासोबत मला असं वाटते की माननीय महाराजांनीच मला जोडलं. हे सर्वस्वी अनुभूती इथून झाली. तत्पूर्वी दादांनी मला हे सांगितलं होतं की सेवा तिथे दवाखाना बांधणं सुरू झालाय सर, तुम्ही ती पावती फाडून घ्या. त्यावेळेस माझा पगार आता सांगायला वाटेल 9,000 रुपये, 7,000 रुपये, 2023 पर्यंत, सॉरी 22 पर्यंत. बघा कालखंड पहा, प्रचिती कशी येते. काल दादा बोलले ज्यांचं ज्यांचं पारायण झालंय ना, नक्कीच प्रचिती येईल तुम्हाला. 8 दिवसापासून सुरुवात होईलच, याची गॅरंटी, याची 100% गॅरंटी मी देतो. एवढ्या चिंता होत्या, सर्व चिंता होत्या. आणि ठीक तो मागचा एक पारायण केल्यानंतर पहिल्या वर्षी दुसरं पारायण झालं. पारायणाच्या पहिल्या दिवशी जी अनुभूती दवाखान्यात भेटली, त्याच्यानंतर तिथून मी इथे आलो. नागपूर एक सुंदर गाव दिसायला लागलं, जे मला नकोसं झालं होतं ते सुंदर दिसायला लागलं. आणि तिथूनच एक व्यक्ती माझ्या घरी येतो, सर जिल्हा परिषद सुरू आहे. सुट्टीच्या दिवशी रविवारी सांगा मला, जिल्हा परिषद सुरू असते. ज्या माणसाला मी 10 वर्ष पहिले, 10 वर्षापासून बोलत होतो हे काम करायचंय, हे काम करायचंय, नाही होत रे.